नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचे लेखन निखिल सावंत यांनी केलेले असून सदरील घटना त्यांच्या आईच्या गावात घडलेली आहे. घड्याळात रात्रीचे जवळपास 11-12 वाजले असतील. सारं गाव कधीच निद्रेच्या अधीन झालं होतं. जागी होती ती फक्त गल्लीतल्या कोपऱ्यात बसलेली आणि कुठेतरी अंधारात उगाचच भुंकणारी कुत्री. कदाचित आमच्या बेसावत डोळ्यांना न दिसणाऱ्या संकटाची चाहूल त्यांना झाली असावी. त्यातच अजून भीतीमध्ये भर घालणारी गोष्ट म्हणजे रातकिड्यांची किरकिर. त्यामुळे वातावरण थोडं वेगळं जाणवत होतं. डोळे जरी झोपले असले तरी मन मात्र त्याच अंधारात कुठेतरी घिरट्या घालत बसलं होतं. एकटीच कुठे जात होते काही माहीत नाही. सगळीकडे फक्त अंधार आणि पायाला घासून जाणारं ते ओलं गवत. थंडीचे दिवस असल्यामुळं धुकं रानात पसरलं होतं आणि त्यामुळे उघडे पाय पाण्याने पूर्ण ओले झाले होते. मधूनच सळसळता वारा अंगाला झोंबत होता. झाडांच्या पानांची होणारी सळसळ आपला कोणीतरी पाठलाग करत आहे याची जाणीव करून द्यायची. त्यामुळे मनाची समजूत घालण्यासाठी मी दर 2 पावलांनी मागे वळून पाहत होते. पण सगळीकडे मिट्ट अंधार. पण कोणाच्या शोधात मी या अंधारातून वाट काढत चालले हेच मला कळेना. बरंच अंतर कापून झाल्यावर मी एका भल्या मोठ्या झाडासमोर येऊन थांबले. इथवर येण्याचं कारण अद्याप मला कळलं नव्हतं. म्हणजे मी स्वतःहून इथे आले की कोणी बोलवलं होतं? डोक्यात प्रश्नांचं काहूर माजलं आणि त्या क्षणी एक केसाळ हात माझ्या खांद्यावर पडला. अंगावर सरकन काटा आला. सर्वांगात भीतीची एक लहर विजेसारखी मस्तकातून पाठीचा वेध घेत पायाच्या नखापर्यंत गेली. मागे वळून पाहणार इतक्यात कोणीतरी आमच्या दरवाजाची कडी वाजवली. तशी मी दचकून जागी झाले आणि मला समजून चुकलं. मी आतापर्यंत जे पाहिलं ते फक्त स्वप्न होतं. आवाज ओळखीचा वाटला म्हणून वडिलांनी कंदील हातात घेऊन दरवाजा उघडला आणि तशा शांता आजी आत आल्या आणि घाई गडबडीत आईला म्हणाल्या, "येसाक्का, अगं कुंभाराच्या सुनचं दिस भरल्यात." बाई अडून पडली. वाडीवरच्या बाकीच्या बायका बी गोळा झाल्यात. आवर, चल बिगी बिगी. मग काय, वाडीवरती एखादी बाई अडून पडली आणि माझी आई तिथं गेली नाही असं झालंच नाही कधी. जवळपास सुईनच म्हणा ना. काळजीपोटी ती कंदील घेऊन पुढे निघाली आणि तिच्या मागोमाग मी, अगदी तिची शेपटी बनून. जाता जाता कंदिलाच्या उजेडात मी माझ्या खांद्यावर पाहिलं असता एक लाल लुगडं माझ्या खांद्यावर स्पष्ट दिसलं आणि ते पाहून मला कळत नव्हतं मगाशी मी जे स्वप्नात पाहिलं ते नक्की स्वप्नच होतं ना. पुढे होणाऱ्या अकल्पनीय घटनेचा आणि माझ्या आईला पडलेल्या या स्वप्नाचा काही संबंध असेल का? हे जाणून घेण्यासाठी पुढील अनुभव लक्षपूर्वक ऐका. मंडळींनो, मी निखिल सावंत. आज तुम्हाला जी घटना सांगतोय ती जवळपास 35 ते 40 वर्षापूर्वी माझ्या आईच्या गावात घडली. पण काही अडचणींमुळे मी त्या गावाचं नाव इथे नमूद करत नाही. पण हा अनुभव 100% खरा असून या अनुभवाचे साक्षीदार
1-2 व्यक्ती नसून जवळपास 20-25 जण आहेत, ज्या लोकांसमोर ही अकल्पनीय, अविश्वसनीय आणि तितकीच भयंकर घटना घडली. माझ्या मामाचं गाव हे खेडेगाव, जिथे आजसुद्धा म्हणाव्या इतक्या वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत. आसपासची 2-3 खेडी मिळून एक छोटंसं क्लिनिक गेल्या 1-2 वर्षात सुरू झालं आहे. अजूनही काही भागांमध्ये गाव सोडून 2-3 किलोमीटरवर छोट्या छोट्या वाड्या, वस्त्या असतात. अशा वाड्यांवर त्या पूर्वीचे लोक आपली जनावरं बांधण्यासाठी गोठा किंवा एखादं खोपट बांधायची. कालांतराने त्यांची संख्या वाढून तिथे एक वस्ती तयार व्हायची. त्यालाच वाडी म्हणायचे. ही घटना अशाच एका वाडीवर घडली. ही वाडी म्हणजे मुख्य गावापासून जवळपास 2-3 किलोमीटर अंतरावर एका डोंगराळ भागात वसली होती, जिथं माझ्या मामाचं पकडून जवळपास 10 ते 15 घरं होती. आणि तेथील लोकसंख्या म्हणजे हातावर मोजता येईल इतकीच. वाडीतील लोकांसाठी पाण्याची सोय ही जवळ असणाऱ्या एका डोंगरावरून वाहत येणाऱ्या झऱ्यातून पाणी अडवून ओसाड माळरानावर मोठी दगडी टाकी करून त्यात साठवले होते आणि एका मोठ्या प्लास्टिकच्या पाईपद्वारे ते पाणी वाडीवर आणले होते. या वस्तीवर येण्यासाठी कोणताही पक्का रस्ता नव्हता, म्हणजे एखादी पायवाट, बैलगाडी येईल इतकाच रस्ता. आणि त्यावेळेला लाईटची सुविधा नव्हती. मात्र प्रकाशासाठी कंदील, दिवा, चिमणी हाच काय तो उजेड. ते दिवस हिवाळ्याचे होते आणि गाव म्हटल्यावर आजूबाजूला हिरवळ असल्याने थंडी थोडी जास्तच होती. रोज रात्री शेतातील आणि घरातील कामावरून आजूबाजूच्या बायका कोणाच्या तरी एका उंबऱ्यावर भात सुकवण्यासाठी किंवा वाळवण्यासाठी दारात एक विशिष्ट प्रकारचं अंगण तयार केलेलं असायचं, जिथे दिवसभर लोक आपले भात वाळवत असे आणि संध्याकाळी त्याच खळ्यात बसून शेकोटी करून त्याचा आनंद लुटत असे. पण आज जवळपास रात्रीचे 2-2:30 वाजले असल्याकारणाने सगळीजणं केव्हा झोपी गेली होती. पण अचानक कुंभाराच्या सुनेची ती अवघडलेली अवस्था पाहून सर्व बायका त्यांच्या घरी जमल्या. परिस्थिती थोडी नाजूक असल्याने बायकांसोबत पुरुष मंडळीसुद्धा मोकळ्या पटांगणात जमली. पाहायला गेलं तर अशा अडचणीच्या वेळेस पुरुषांचं काही काम नसल्याने सर्व पुरुष मंडळी बाहेरच्या अंगणात शेकोटी करून बसली आणि बायका मात्र अडलेल्या बाईला मोकळं करण्याचा अतोनात प्रयत्न करत होत्या. तसं पाहायला गेलं तर कुंभाराचं घर जास्तच मोठं होतं. म्हणजे एकत्र कुटुंब असल्याकारणाने घरामध्ये जवळपास लहान मोठी अशी मिळून 10-12 जणं. त्यांचं घरही तसंच, म्हणजे 20-25 लोक झोपतील इतकी मोठी बाहेरची खोली. त्याच खोलीच्या वरती एक मोठा पोटमाळा होता, जिथे धान्य, शेतीची अवजारं किंवा इतर अडगळीचं साहित्य ठेवलं जायचं. या पोटमाळ्यावर जाण्यासाठी एक लाकडी शिडी लावून ठेवली होती. माझी आई आमच्या आजीच्या मागून गेली होती. त्याचप्रमाणे तिच्याच वयाच्या काही मैत्रिणी आणि काही लहान मुलेसुद्धा त्यांच्या आईच्या, आजीच्या मागे लागून गेलेली. काही तर अर्ध्या झोपेतच होती. अर्धवट झोपेत असणाऱ्या लहान मुलांना एक घोंगडं अंथरून त्यावर झोपवण्यात आलं. माझी आई आणि तिच्यापेक्षा 1-2 वर्ष मोठी असणारी तिची मैत्रीण अजून झोपल्या नव्हत्या. आत बायकांची होणारी गडबड आणि त्यांचा होणारा गोंगाट यामुळे म्हणावी अशी झोप लागत नव्हती. जरा नाजूक अवस्था असल्याकारणाने अडलेली बाळंतीण अजून मोकळी झाली नव्हती. बाहेर पुरुष मंडळी चिंतेत होती. त्या गरोदर बाईचा नवरा काळजीपोटी घराच्या उंबऱ्याजवळ इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. जवळपास अर्ध्या तासाने त्या गरोदर मातेने एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. एका बाईने बाहेर जाऊन सर्व पुरुष मंडळींना ती आनंदाची बातमी दिली.
बाळाचा बाप आणि इतर पुरुष मंडळी चिंतेतून मुक्त झाली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. आता सर्व काही ठीक झालं. पण प्रसूतीच्या कळा सहन न झाल्याने त्या गरोदर मातेला बऱ्यापैकी ग्लानी आली होती. तिचं शरीर पूर्ण थकून गेलं आणि ती बेशुद्ध झाली. सगळ्यात आधी त्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला ओल्या कपड्याने पुसून स्वच्छ करून एका मऊ कपड्यात गुंडाळून बाजूलाच असणाऱ्या लाकडी पलंगावर ठेवण्यात आलं. बाळाला कुठेही इजा होऊ नये यासाठी बाळाच्या दोन्ही बाजूला उशी लावली. बाळ बराच वेळ रडत होतं, पण आईला म्हणावी अशी शुद्ध येत नव्हती. आईला अजून बाळापर्यंत घेऊन जाण्यात आलं नव्हतं. जवळपास 10 मिनिटांनी बाळ रडून शांत झोपलं. तसं बाळाजवळ असलेल्या बायकांनी सुद्धा त्या गरोदर मातेकडे आपलं बस्तान हलवलं. त्या मातेला आता गरम पाण्याने आंघोळ घालण्यात आली. गरम पाण्यामुळे तिचं अंग थोडं हलकं झालं. इतर बायकांच्या मदतीने तिला साडी नेसवण्यात आली, पण अजूनसुद्धा ती ग्लानीमध्येच होती. जाणत्या बायकांचा तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न चालू होता. या सगळ्यात त्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. कमीत कमी त्या मुलाला त्याच्या बापाला दाखवून तरी यावं या विचाराने गुना आजी त्या खोलीत गेली, ज्या खोलीत त्या बाळाला लाकडी पलंगावर झोपवलं होतं. पण काय आश्चर्य, त्या लाकडी पलंगावर आता कोणीच नव्हतं. तिला वाटलं कदाचित माझ्याऐवजी अजून कोणीतरी त्या बाळाला पुरुष मंडळींना दाखवायला बाहेर घेऊन गेलं असावं. म्हणून ती लगबगीने हातातील कंदील घेऊन बाहेरच्या दिशेने निघाली. 2 खोल्या पार करून ती मुख्य खोलीमध्ये आली. कंदिलाच्या उजेडात तिने एक नजर खाली झोपलेल्या लहान पोरांवर टाकली. सगळी सामसूम झोपली होती. तसाच हातातला कंदील थोडा उंचावत तिने समोरचं दृश्य पाहिलं, जे आजवरच्या आयुष्यात तिने स्वप्नातही पाहिलं नव्हतं. हातातल्या कंदिलासकट तिचं पूर्ण शरीर भीतीने थरथरू लागलं. शरीराच्या नसानसात रक्त अगदी विजेच्या प्रवाहाने वाहू लागलं. रक्ताच्या ठोक्यांचा आवाज तिला स्पष्टपणे कानात जाणवला. आता ते फक्त बंद पडायचं इतकंच काय ते राहिलं. मुख्य खोलीत असणाऱ्या लाकडी शिडीच्या पहिल्या पायरीवर ते नुकतंच जन्मलेलं बाळ कोणाचाही आधार न घेता खाली गोधडीवर झोपलेल्या त्या मुलांकडे एकटक पाहत बसलं होतं. बसलेलं मूल हे तेच आहे याची खात्री त्याच्या अंगावर गुंडाळलेल्या कपड्यांवरून झाली. पण त्याची उंची मात्र जवळपास 2 फुटाची झाली होती. गुना आजी कसलाही मागचा पुढचा विचार न करता थेट घराबाहेर उभ्या असणाऱ्या पुरुष मंडळींकडे धावत गेली. तिला असं घाबरून पळत येताना सगळ्यांना वेगळीच शंका आली. त्यांना वाटलं नुकतंच जन्मलेलं बाळ कदाचित दगावलं गेलं असावं आणि त्या शोकात ती बाहेर सांगावा द्यायला आली असावी. पण भीतीने गुना आजीची बोबडी वळली. ती काय सांगत आहे हे कुणालाच कळेना. म्हणून आमच्या आजोबांनी तिच्या हातातील कंदील काढून घेतला आणि ते थेट घरात शिरले. समोरचं दृश्य पाहून त्यांनासुद्धा कळायचं बंद झालं. पण समयसूचकता आणि धाडस दाखवून त्यांनी खाली झोपलेल्या मुलांची गोधडी मुलांसकट ओढली. जोरात ओढलं गेल्यामुळे माझ्या आईला आणि तिच्या मैत्रिणीला जाग आली, पण त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीची जाणीव नव्हती. मुलांना असं ओढताना पाहून शिडीवर बसलेलं ते ध्यान माझ्या आजोबांकडे हळूहळू गुरगुरत पाहू लागलं आणि त्याच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकून माझ्या आईचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्या विचित्र रूपाला पाहून माझी आई जवळपास किंचाळली. तिचा आवाज ऐकून बाहेरची पुरुष मंडळी धावत घरात शिरली. मागच्या खोलीत असणाऱ्या बायकासुद्धा धावत बाहेर आल्या. परिस्थितीचं भान राखून आतल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला
कारण मागच्या खोलीत झोपलेली बाळंतीण अजून शुद्धीवर आली नव्हती. तिच्याजवळ कोणीतरी असणं गरजेचं होतं. झोपलेल्या सर्व पोरांना उचलून बाहेर घेऊन जाण्यात आलं. माझी आई आणि तिची मैत्रीण पूर्णपणे जागी असल्याने त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी ते पिशाच्च पाहिलं. समोर एकच पळापळ चालू होती आणि त्यासोबत एक विचित्र घटना घडत होती. त्या मुलाची उंची हळूहळू वाढत होती. हातापायांची नखं जवळपास बोटभर वाढली. डोक्यावरचे केस वाढले. काही मिनिटातच त्याला केस आणि दाढी फुटली. दात बाहेर आले. असं करत काही वेळात त्या मुलानं एक राक्षसी रूप धारण केलं. कदाचित हेच त्याचं खरं रूप असावं. तो एखाद्या श्वापदाप्रमाणे मोठमोठ्याने गुरगुरू लागला. तो आवाज काळजाची धडकी भरवू लागला. आवाज इतका मोठा होता का माझी आई घराच्या बाहेर उभी असून सुद्धा तिला तो स्पष्टपणे ऐकू येत होता. त्या दोघी पुरत्या घाबरून गेल्या. पण आतली परिस्थिती त्यापेक्षाही अधिक भयानक होती. ते राक्षसरूपी बाळ हळूहळू एक एक पायरी वर चढत होतं आणि एका सेकंदाच्या आत ते उडी मारून वरच्या माळ्यावर अंधारात कुठेतरी गायब झालं. पण त्याची गुरगुर सुरू होती आणि या संधीचा फायदा घेऊन सर्व बायकांना आतल्या खोलीतून बाहेर काढण्यात आलं. त्या बाळंतिणीला सुद्धा एका गोधडीत गुंडाळून बाहेर आणलं आणि शेजारच्या घरात झोपवलं. आता वरच्या माळ्यावर कसं जायचं हा एक जळजळीत प्रश्न उभा होता. माझे आजोबा तसे धाडसी, पण वर जायचा रस्ता अरुंद असल्याने शिडीवरून चढताना त्यांना कंदील आणि स्वतःला सांभाळणं कठीण जात होतं. कारण एका वेळी एकाला चढता येणार होतं. त्यामुळे परिस्थिती हळूहळू हाताबाहेर जाते की काय असं वाटत होतं. आणि एकट्याने वरती चढून काहीच फायदा नव्हता. कारण ते राक्षसरूपी ध्यान एकट्याला आवरेल असं अजिबात वाटत नव्हतं. शिवाय वरच्या माळ्यावर जाण्याचा तो एकमेव मार्ग. आजोबांनी शक्कल लावून एक गोष्ट केली. ती म्हणजे त्यांनी पटापट शिडी चढून आपल्या हातातील कंदील वर माळ्यावर ठेवला. जेणेकरून पुन्हा वरती जाण्याचं धाडस केलं तरी चढल्या चढल्या ते ध्यान अंधारात कुठे बसलंय हे समजणार होतं. जेणेकरून वर चढताना त्याने हल्ला केल्यास त्याच्यासोबत 2 हात करण्यासाठी आणि त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी मदत होणार होती. सर्वांनी लाठी काठ्या घरात मिळेल ती हत्यारं आणली. पण या हत्यारांचा उपयोग तेव्हाच होणार जेव्हा जवळपास 2-3 जण एकाच वेळी हत्यारांसोबत ताकदीनिशी त्याच्यावर हल्ला करतील. पण ते शक्य नव्हतं. कारण त्याच वेळी त्या राक्षसाने वरच्या माळ्यावर असणाऱ्या एका धान्याचं पोतं, लहानशी बाजाराची पिशवी फेकावी असं खालच्या दिशेने फेकलं. धान्याच्या पोत्याचं वजन जवळपास 50 किलो असावं. पण त्याने इतक्या सहजरित्या खाली फेकलं यावरून त्याच्या ताकदीचा अंदाज आला आणि त्याला 2-3 लोकांनी पकडणं अशक्य आहे हे समजलं. त्यात रात्र खूप झाली होती. बाहेर उभ्या असणाऱ्या एका वयस्क आजोबांनी सुचवलं, आता रात्री त्याच्यावर हल्ला करणं खूप कठीण होईल. आपण सकाळची वाट पाहूया. पण प्रश्न असा होता, जर बाळंतिणीला जाग आली तर तिला कसं सांगायचं का तिच्या पोटी राक्षसरूपी बाळाने जन्म घेतलाय. जर त्या गोष्टीचा धसका तिने घेतला तर तिच्या जीवाला धोका असू शकतो. त्यामुळे ती शुद्धीवर यायच्या आधी याची विल्हेवाट लावायला हवी. आता मुख्य गावाजवळ जाऊन पोलीस पाटलाला घेऊन येण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण पोलीस पाटलाकडे शिकारीची मोठी डबल बारची बंदूक होती. बंदुकीशिवाय इतर कुठल्याही हत्याराने दुरून हल्ला करणं शक्य नव्हतं. त्यामुळे बंदूक हा एकच पर्याय आता सगळ्यांच्या समोर होता.
त्यावेळी मोबाईल नसल्याने जलद गतीने निरोप सांगणं शक्य नाही, म्हणून कशाचाही विलंब न करता 4-5 जण गावच्या दिशेने धावत गेले. गावात जाऊन त्यांनी पाटलाला सर्व परिस्थिती सांगितली. ते ऐकून पाटीलसुद्धा दचकला. परिस्थितीचं गांभीर्य समजताच त्याने आपल्यासोबत गावातील 2-3 दांडगी पोरं फटफटीवर घेतली. सोबत 5-6 धाडसी जणांना धावतच वाडीवर यायला सांगितलं. ती पोरंसुद्धा हातात मिळेल ते हत्यार आगीच्या मशाली घेऊन वाडीच्या दिशेने धावली. सगळा गाव निपचित झोपला होता आणि याच अंधारात जवळ असणाऱ्या वाडीवर राक्षसी खेळ सुरू होता. 10 मिनिटात पाटील वाडीवर येऊन पोहोचला. त्याने सर्व परिस्थिती पाहिली आणि वरच्या माळ्यावर अजून कुठल्या बाजूने जाता येतं का याचा अंदाज लावू लागला. पण त्या लाकडी शिडीशिवाय वर जायला दुसरा मार्गच नव्हता. तेवढ्यात गावातील अंगापिंडानं दांडगी पोरं मशाली हत्यारं घेऊन वाडीवर पोहोचली. परिस्थिती समजून असं ठरवण्यात आलं का 2-3 वर चढून आगीची मशाल घेऊन त्याला आगीची भीती घालून मागे सरकवतील आणि त्याच वेळी अजून काही जण वर चढून दोर घेऊन त्याला दोरीच्या साह्याने पकडतील आणि याच वेळेचा अंदाज घेऊन पाटील बंदुकीने त्याच्यावर वार करेल. पण हे जितकं वाटलं तितकं सोपं नव्हतं, कारण वरती चढत असतानाच त्या राक्षसाने माळ्यावर असणाऱ्या हातात भेटेल त्या वस्तूने त्यांच्यावर प्रहार करायला सुरुवात केली. त्यामुळे वर जाणं कठीण झालं आणि त्यातच त्याने वर असणाऱ्या कंदिलावर एक जड वस्तू फेकली आणि कंदिलातील रॉकेल सर्व माळ्यावर पसरलं. आगीचा एकच भडका उडाला आणि ती सगळीकडे पसरली. आग पाहून ते ध्यान एका विचित्र आवाजात ओरडू लागलं. कदाचित आग पाहून ते घाबरलं असावं. त्याचाच फायदा घेत 2-3 जण पटकन हातात आगीची मशाल घेऊन माळ्यावर चढली. पाठोपाठ अजून 2-3 दोरी घेऊन त्यांच्या मदतीला गेली. दोरीचा फास करत त्यांनी त्याच्यावर पकड मिळवली, पण त्याची ताकद इतकी अफाट होती की जवळपास 4-4 तो आवरेना. हे पाहून अजून 2 त्याला दुसऱ्या दोरीचा फास करत जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि या संधीचा फायदा घेत पाटील सरसर त्या शिडीवर चढला आणि मागचा पुढचा विचार न करता त्याने क्षणाचाही विलंब न करता त्या राक्षसाच्या मस्तकाचा वेध घेतला. बंदुकीचा बार इतक्या जवळून मारला का त्यातील काही छर्रे मागच्या भिंतीत घुसले. आघात इतका मोठा होता का त्या वाराने ते ध्यान खाली माळ्यावर कोसळलं. अजूनसुद्धा ते हळूहळू गुरगुरत होतं आणि त्याच्या हातापायांची हालचाल होत होती. त्यामुळे पाटलाने बंदुकीत अजून एक बार भरला आणि पुन्हा त्याच्या डोक्याचा वेध घेत बंदुकीचा खटका ओढला. एका मागोमाग एक असे 2 बार झाल्याने वाडीवर मोठा आवाज झाला. रात्रीची निपचित पडलेली वाडी त्या बाराच्या आवाजाने दुमदुमून गेली आणि ते राक्षसरूपी तांडव आता थांबलं. सुरुवातीला पाहिलेलं ते 1.5 फुटाचं बाळ आता जवळपास 3-4 फुटाचं राक्षसी रूप घेऊन शेवटचा श्वास घेऊन मोकळं झालं होतं. त्याला आता दोरीच्या साह्याने माळ्यावरून खाली आणण्यात आलं. आता बाहेर असणाऱ्या सर्व पुरुषांची बायकांची त्याला पाहायला तोबा गर्दी जमली. पण याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न सगळ्यांना पडला. याला नक्की जाळायचं का पुरायचं तेच कळत नव्हतं. तसा क्षणाचाही विलंब न करता पाटलाने एका पोराला धाडून आपल्या फटफटीवरून गावातील पुजाऱ्याला घेऊन यायला सांगितलं. जवळपास अर्ध्या तासात पुजारी वाडीवर येऊन पोहोचला. सोबत त्याने बऱ्याच गोष्टी आणल्या होत्या.
त्याने पाटलाला बाजूला घेऊन त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. तसा पाटील काही मोजक्या लोकांना घेऊन बाजूला आला. त्यांना सगळं काही समजून सांगितलं आणि मग दोरीच्या साहाय्याने त्या राक्षसाला 2 मोठ्या काठ्यांवर झोपवण्यात आलं. पुजारी, पोलीस पाटील आणि काही मोजकी मंडळी त्याला घेऊन डोंगराच्या दिशेने गेली आणि जवळपास 1-1.5 तासाने सर्वजण खाली आले. पुजाऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्याची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली हे गुपित ठेवण्यात आलं. एका अज्ञात स्थळी त्याचा शेवट करण्यात आला. गावात त्याच्याबद्दल कुठेही वाच्यता करायची नाही असं देखील ठरलं. जेव्हा ती बाळंतीण शुद्धीवर आली तेव्हा ठरल्याप्रमाणे तिला सांगण्यात आलं का तिने एका मेलेल्या मुलाला जन्म दिला, जेणेकरून ती दुःखी होईल, पण सत्य परिस्थिती ही नेहमी अजाण राहील आणि आयुष्यात तिने एका राक्षसाला जन्म दिला होता याचा न्यूनगंड तिच्या मनात राहणार नाही. पुढच्या आयुष्यात पुन्हा आई होण्याचं तिचं स्वप्न भंग पावणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली. ही गोष्ट गावच्या बऱ्याच लोकांना माहीत होती, पण सगळ्यांनी याची गुप्तता पाळली. काही वर्षानंतर त्या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला, पण त्यावेळी नशिबाने कुठलाही अनर्थ घडला नाही. सर्व काही ठीक झालं आणि मुलगाही मोठा झाला, पण आजवर ते गुपित तिच्यापासून लपवलं गेलं. आता वाडीवर लोकांच्या आणि घरांची संख्या बरीच वाढली होती. त्यामुळे अडवून पाणीसाठा केलेले पाणी मुबलक प्रमाणात नसल्याने बरेचदा पाण्याची टंचाई भासू लागली आणि यावर कायमचा उपाय म्हणून मला आणि माझ्या आतेभावाला झऱ्यातून मोठ्या पाईपाद्वारे पाणी थेट वाडीवर आणण्याचं सरकारकडून एक छोटं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि त्याच निमित्ताने माझं आणि माझ्या आतेभावाचं जवळपास रोजच मामाच्या गावाला येणं जाणं वाढू लागलं. अशात एक दिवस आईने आमच्यासोबत येण्याची इच्छा दर्शवली. आम्ही नेहमी मोठी गाडी घेऊन जात असल्याने आम्ही तिला आमच्यासोबत मामाच्या गावी घेऊन गेलो. तिला मामाच्या घरी सोडून आमच्या साईटवर गेलो. साईटवर बऱ्याच ठिकाणी JCBच्या साह्याने खोदकाम सुरू होतं. आम्ही जेवणासाठी पुन्हा मामाच्या घरी आलो तेव्हा कळालं, आई मामाच्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या आजोबांना पाहायला गेली होती. मी आईला बोलवण्यासाठी तिथपर्यंत गेलो. ते आजोबा बऱ्याच दिवसांपासून अंथरुणाला खिळले होते. चालता येत नसलं तरी त्यांची नजर मात्र चांगली होती. शिवाय बोलताना कुठेही अडखळत नव्हते. आईंनी माझी ओळख करून दिली. बाबा, हा माझा मोठा पोरगा इंजिनियर आहे. वाडीवर पाईपलाईनचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय त्याने. सगळं काय ठीक चालू आहे, पण बाबा, गेल्या काही दिवसापासनं मला एक सपान पडतंय. ते सपान मला त्या दिवशी पडलं होतं ज्या दिवशी त्या राकीसाचं आक्रीत घडलं होतं आणि पाठीवर तसलाच लाल चट्टा उठतोय. आईचं हे बोलणं ऐकून मी थोडा आश्चर्यचकित झालो, कारण मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. तेव्हा आईचं इथं येण्याचं कारण कळलं. बाबांनी वेळ न घालवता मला सांगितलं, तुझं माळरानावर काम चालू आहे, ते तात्काळ थांबव. खरं तर मला माझ्या कामाचा आणि आईच्या त्या स्वप्नाचा काही संबंध असेल असं वाटत नव्हतं. त्यावर मी बाबांना म्हणालो, बाबा, माझ्या कामाचा आणि हिच्या स्वप्नाचा इथे काय संबंध? तशी त्यांनी वर घडलेली सगळी घटना मला सांगायला सुरुवात केली आणि आजवर जी गुपित गोष्ट ठेवली होती त्याचा खुलासा माझ्या समोर केला. तो असा की जेव्हा त्या राक्षसाला माळरानावर अज्ञात स्थळावर विल्हेवाट करण्यासाठी नेलं तेव्हा त्याची विल्हेवाट नक्की कशी करायची हेच कळत नव्हतं. मनुष्य विधीप्रमाणे त्याला जाळावं तर तो माणूस नव्हता.
ते एक पिशाच्य होतं, पण त्याचा जन्म मनुष्य जातीच्या पोटी झाला, त्यामुळे त्याला नक्की जाळावं का पुरावं हेच कळेना. आणि म्हणून पुजाऱ्यांनी ठरवलं याचं अर्ध शरीर जाळायचं आणि अर्ध शरीर एक मोठा खड्डा खणून खाली पुरून टाकायचं, जेणेकरून धरणीमाय ठरवील त्याचं काय करायचं ते. म्हणून त्याच्या शरीराचे 2 तुकडे करून एक भाग मनुष्य प्रथेप्रमाणे जाळण्यात आला आणि दुसरा भाग कटकीच्या माळावर खोल खड्डा खणून पुरला, जिथं तू पाण्याची पाईप टाकायला खोदकाम करतोयस. म्हणूनच तुझ्या आईला 30-40 वर्षापूर्वी जे सपान पडलं होतं ते परत पडलंय. त्याच्यामुळं आत्ताच्या आत्ता ते काम थांबव आणि त्याचा मार्ग बदल. पाईपलाईन दुसरीकडनं टाक. हे सगळं ऐकल्यावर, बरं ठीक आहे बाबा, मी दुसरीकडून पाईपलाईन टाकतो, तुम्ही काळजी करू नका, असा विश्वास देत मी तिथून उठणार इतक्यात माझा मोबाईल वाजला. फोन आमच्या JCB ड्रायव्हरचा होता. हॅलो साहेब, मोठा घोळ झालाय. हॅलो साहेब, हॅलो, आवाज येतोय का? नीट आवाज येत नसल्याने मी घराबाहेर गेलो आणि पुन्हा विचारलं, बोल काय झालं, काय म्हणत होतास? त्यावर ड्रायव्हर म्हणाला, साहेब एक घोळ झालाय. खड्डा खणताना JCBच्या खोऱ्याला कसला तरी हाडांचा सापळा लागलाय आणि तेव्हापासून JCB काही केल्या सुरू होईना झालाय. हे मला काहीतरी वेगळंच वाटतंय, तुम्ही लवकर साईटवर या. ते ऐकताच मी एक नजर आईवर टाकली आणि पटकन भावाला घेऊन थेट साईटवर निघालो. कदाचित 40 वर्षापूर्वी ज्या गोष्टीचा शेवट झाला होता त्याचीच पुन्हा नव्याने सुरुवात तर होणार नव्हती ना. 40 वर्षापूर्वी गावातील पुजारी, पोलीस पाटील आणि ठराविक गावकरी मंडळींनी ज्या पिशाच्याचा, ज्या प्रेतात्म्याचा शेवट केला होता तोच पुन्हा हाडाचा सापळा बनून बाहेर आला होता की हे अजून काहीतरी होतं. या थरकाप उडवणाऱ्या सत्य अनुभवाचा शेवट काय झाला असेल हे ऐकायला भेटूया बुधवारी, म्हणजे 25 जून रोजी, याच सत्य अनुभवाच्या दुसऱ्या व अंतिम भागात. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.